लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पूर्णा येथील विमुक्त पारधी समाजातील लोकांना मिळून दिला शिधापत्रिका। पारधी समाजातील भटके विमुक्त समाजातील जमातींना शासकीय विविध योजनेचा लाभ। परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील क्रांतीनगर परिसरात वास्तव्यास असलेले भटके विमुक्त पारधी जमातीची लोक मागील अनेक वर्षापासून पालटोकून वास्तव्य करून राहतात। त्यांच्याकडे स्वतःची ओळख सांगणारे असे कुठलेच कागदपत्रे नसल्याने भटके विमुक्त समाजातील नागरिक हे विविध शासकीय योजनांपासून वंचित होते। शिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न पण निर्माण झाला होता। अशा परिस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांच्या कार्याने प्रेरित होऊन परभणी जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख शिवलिंग भोदने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्णा शहर प्रमुख संजय वाघमारे यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून येथील भटक्या विमुक्तांना त्यांचे आधार कार्ड, मतदान कार्ड व रेशन कार्ड तयार करून वाटप केले। त्यांना आनंदाचा शिधा पण देण्यात आला। यावेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधणे, तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के, शहर प्रमुख संजय वाघमारे, क्रांतीनगर शाखा प्रमुख अकबरी बेगम, सय्यद मुनीर, अलीनगर शाखा प्रमुख अयूब शबीर शहा, सलीम सिकंदर शहा, मुनीर सय्यद शब्बीर, पारधी जमातीचे धर्मा भोसले, रेणुका पवार, गंगाबाई पवार, शंकाई पवार, शेषकला भोसले इत्यादींची उपस्थिती होती। पूर्णा शहरामध्ये भटक्या विमुक्त जातीच्या काही पाल करून राहणारे लोक आहेत। हे भारताचे नागरिक आहेत की नाही हा प्रश्न निर्माण झाला होता। या लोकांना कुठल्या प्रकारचं स्वतःचं ओळखपत्र नव्हतं, परंतु प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख संजय वाघमारे साहेब आहेत, त्यांनी त्या पुढाकार घेतला आणि ह्या लोकांना आज आम्ही त्यांचं स्वतःचं हक्काचं मतदार कार्ड दिलं आहे, राशन कार्ड दिलं आहे, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड उपलब्ध करून दिलं आहे। म्हणजे मुख्य प्रवाहापासून अलिप्त झालेला हा समाज आहे, आज त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं आहे। त्यांच्याकडे आधार कार्ड नसल्यामुळे त्यांच्या मुलाला कुठल्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नव्हता, तर त्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्याचं काम देखील प्रहार जनशक्ती पक्षाने केलेलं आहे। समाजामध्ये राहणारा एक वर्ग आहे, परंतु समाजापासून अलिप्त होता। ह्या समाजाकडे आजपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाने किंवा सामाजिक संघटनेने लक्ष दिलं नव्हतं, परंतु प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज आम्ही हा उपक्रम पूर्ण केलेला आहे। ही एक सुरुवात आहे। संजय वाघमारे यांनी केलेली सुरुवात आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये भटक्या विमुक्त जे काय जाती जमाती आहेत त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। आज यांच्या खाण्यापिण्याचा आणि त्यांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे। आता राहिला प्रश्न त्यांच्या राहण्याचा। प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही भविष्यामध्ये त्यांना घरकुल कसं उपलब्ध करून देता येईल आणि हक्काची जागा कशी मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहोत। राईट प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आदरणीय बच्चूभाऊ कडू यांची प्रेरणा घेऊन आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय शिवलिंगभाऊ बोधने यांचं मार्गदर्शन घेऊन भटके विमुक्त पारधी जमात ही आपल्या मूळ प्रवाहापासून अलिप्त होती, त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना शासकीय योजना त्यांच्या घरापर्यंत आणण्यासाठी, दारात आणण्यासाठी म्हणून त्यांचं सगळ्यात अगोदर BLOच्या मदतीनं त्यांचं मतदान कार्ड बनवण्यात आलं। त्यानंतर तहसील प्रशासनास विनंती करून कागदपत्राचा पाठपुरावा करून त्यांचं आधार कार्ड तयार झालं आणि रेशन कार्ड पण त्यांना आज मिळालेलं आहे। याचा सर्व आनंद म्हणून शासन पूर्ण भारतभर जो आनंदाचा शिधा वाटप करतो, तो शिधा यापूर्वी काही फकीर बांधवांना राशन कार्ड उपलब्ध करून दिले होते। त्या फकीर बांधवांना मिळालेला शिधा त्यांनी जशास तसा ठेवला, त्यांनी स्वतः खाल्ला नाही, ते भिक्षा मागून एवढे दिवस जगले। तर तो आनंदाचा शिधा या पारधी समाजांना मिळावा, त्यांना त्यांचं राशन कार्ड मिळालं, आधार कार्ड मिळालं आणि मतदान कार्ड मिळालं। तो आनंदाचा शिधा आमच्याकडून त्यांना देण्यात यावा म्हणून आज रोजी या फकीर बांधवांच्या कडून त्यांचा आनंदाचा शिधा या ठिकाणी शिवलिंगभाऊ बोधने जिल्हा प्रमुख तथा तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के यांच्या हस्ते या पारधी बांधवांना आनंदाचा शिधाही वाटप केलेला आहे आणि पुढं त्यांच्या घरकुलाचं त्या निराधारांचे यांचे प्रस्तावसुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। लवकरच त्यांना निराधाराच्या पगारी, विधवा, वयोवृद्ध
आणि अपंग यांना पेन्शन योजनेचा सुद्धा लाभ मिळवून देण्यात येईल आणि यांचे मजूर कार्ड तयार करून यांना कामगार नोंदणी यांची करून या मजुरांच्या सुद्धा यांना सोयीसुविधा मिळवण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र यांच्याकडे उपलब्ध झालेले आहेत ते पण त्यांना मिळवून देऊ आणि घरकुल यांना लवकरात लवकर कसे मिळेल यासाठी याचा पाठपुरावा करू आणि जिथं कुठं गायरान असेल तर त्या गायरान सुद्धा यांना कसण्यासाठी उपलब्ध करून देऊ एवढं ह्या प्रहार जनशक्तीच्या वतीनं मी या ठिकाणी आश्वासन देतो. जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुन्हा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर.